सो हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता वाजले सकाळचे 6। तर मी इथे उठल्याबरोबर आली माझ्या बाल्कनीमध्ये। तर इथे थोडं कुंड्यांमध्ये कचरा झालेला आहे, तर म्हटलं थोडं साफ करून घेते। कारण कसं आहे ना, असे जर आपण मध्ये मध्ये कुंड्या क्लीन करत राहिले तर ते छान नीट अँड क्लीन दिसतात। आज ना जरा माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे, कारण मला जायचं आहे डीमार्टला आणि घरातली काही कामे मी काल केले होते, म्हणून मी आज काही खूप अशी कामे काढली नाही। तर आता मी स्वयंपाक करून घेते। आजचं स्वयंपाक मी थोडा शॉर्टकटमध्ये करते। शॉर्टकट म्हटलं की माझ्याकडे एकच असते, मसाले भात। तर कसं आहे ना, मसाले भात एका फोडणीमध्ये होऊन जाते आणि असं पटकन पण बनते। तर इथे मी मसाले भाताची प्रिपरेशन करते। तर म्हटलं थोडं भाजीचं वगैरे चिरून घेते आणि मसाले भात कसं बनवायचं हे मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ॲक्च्युली कसं आहे ना, सकाळला मी हे घाईघाईमध्ये इथे असेच ठेवून दिले। मी सकाळला काही कुंड्यामधला कचरा काढला होता, तर म्हटलं बाकी ज्या काही अशा बाकीच्या ज्या कुंड्या आहेत त्या पण थोड्या स्वच्छ करून घेते। आणि इथे मी अशाच कुंड्या ठेवल्या होत्या, तर त्यांना त्यांच्या प्रॉपर जागेवर पण ठेवून देते। तर इथे ही कुंडी आहे, इथे पण बराच कचरा झालेला आहे। तर कसं आहे ना, खूप दिवसापासून हा कचरा दिसत होता, पण मला जरा वेळ नव्हता माझ्याकडे आणि खूप दिवसापासून असं चालू होतं की कुंड्या क्लीन करायचं आहे, कचरा काढायचा आहे। तर म्हटलं आज ठरवलं की आज मी हे काम करून घेते आणि इथे मी कुंड्या क्लीन करून घेत आहे आणि त्यांना मी इथे त्यांच्या प्रॉपर जागेवर पण ठेवून देते। तर इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे। यामध्ये सर्वात आधी 2 मोठे चम्मच तेल घातलं आहे। इथे मी काही खडे मसाले घेतले आहे। 1 चम्मच मोहरी, जिरं, 2 लवंग, भेंडी विलायची, मिरे आणि दालचिनी घातली आहे। आणि हे सर्व घातल्यावर मी यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालते आणि बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि छान असं मस्त परतून घेऊया। आणि माझ्या मुलांना ना इथे शेंगदाणे आवडतात, म्हणून मी इथे शेंगदाणे घातले आहे। तुम्ही स्किप करू शकता तुमच्या गरजेनुसार। आणि पुन्हा छान असं मस्त परतून घेऊया। आणि आता यामध्ये घालूया 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि इथे मी टोमॅटो घेतला आहे, ते मी आधीच चिरलेलं होतं, तर इथे मी घालते। तर मी असे काही भाज्या कापून घेतले होते, बटाटे, फुलकोबी। तर हे असं एक एक करून यामध्ये घालूया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही भाज्या घालू शकता आणि आज मी लसूण आल्याचं पेस्ट घातलं नाही, तुम्ही घालू शकता। तर बघा छान असं मस्त परतून घेऊया आणि यामध्ये थोडं मीठ घालूया। इथे न्यूट्रीला मी भिजवलं होतं, ते पण मी इथे घालते आणि असं केल्याने न्यूट्रीला छान तळल्या जाते आणि त्याची टेस्ट पण छान अशी क्रिस्पी लागते। मग त्यामध्ये घालूया, इथे 1 चम्मच मी हळद घालते। तर आता मी इथे घालते कोथिंबीर असं जर मसाल्यांमध्ये घातलं तर त्याची टेस्ट खूप छान येत असते। आता यामध्ये घालूया 1 चमचाभर तिखट आणि छान असं मस्त परतून घेऊया। तर इथे मी 1.5 ग्लास तांदूळ घेतले आहे, ते मी साधारणतः 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवले होते। तांदूळ मी इथे साधेच वापरले, तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता। आता यात मी 2 ग्लास पाणी घालते, तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालू शकता। वरून इथे मी पुन्हा थोडंसं कोथिंबीर घालते, गरम मसाला पण घालते।
तर आता याला 1 ते 2 शिट्ट्या लावून घेऊ आणि बघा इथे शिट्टी होईपर्यंत चिऊ इथे काय करत आहे. तर इथे मी ऑनलाईन काही असे मॅग्नेट्स बोलवले होते, तर ती अशी मॅग्नेट्स फ्रीजला लावून राहिली. मुलांना खूप असे काही वस्तू दिसल्या की खूप मज्जा येते. तर चला आता कुकर झालेला आहे, तर थोडं गरम आहे म्हणून मी इथली वाफ काढून घेतले. तर बघा आता मी तुम्हाला इथे खोलून दाखवते. तर बघूया आपलं मसाला भात कसा झाला आहे. तर बघा इथे छान असं मस्तपैकी मसाले भात तयार आहे आणि खूप छान असं मोकळं मोकळं बनलं आहे. तर मी तुम्हाला इथे प्लेटमध्ये पण काढून दाखवते. तर बघा इथे मसाला भात छान सुंदर मस्त दिसतोय, सुगंध पण छान असं येतोय. तर आता जेवण वगैरे आवरलं आमचं. तर आता थोडं टाईम होता, तर म्हटलं हा काच थोडा पुसून घेते आणि ह्या काचावर ज्या काही अशा छोट्या छोट्या वस्तू ठेवल्या आहेत त्या आधी अशा काढून घेत आहे. आणि थोडं या ज्या कुंड्या आहेत त्यांना पण असं धूळ लागलं आहे, तर ते आता मला पाण्यानेच वॉश करावं लागेल. तर अशा प्रकारे इथे मी काच पूर्ण असा रिकामा केला आहे आणि जे काही फ्लावर्स वगैरे होते ते मी इथे वॉश करून घेतलं आहे. सो फायनली आम्ही निघालो डीमार्टला जायला. तर आता बघा वातावरण किती छान आहे आणि पावसाळा सुरू असल्यामुळे नेचर बघा किती छान असं ग्रीन ग्रीन दिसतोय. तर इथे आम्ही डीमार्टला पोहोचलो आहोत. तर इथे बघूया जर शूट करायला मिळेल तर मी इथे काही शूट करणार. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे ना थोडी गर्दीच आहे. तर बघूया इथे पार्किंग मिळते किंवा नाही. तर इथे आम्ही पार्किंग शोधत आहोत. तर जसं आम्ही इथे एंट्री केलो तसंच मला कॅमेरा बंद करावा लागला, कारण तो दादा बोलतो इथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही. सो फायनली आम्ही बाहेर निघालोत आणि गर्दी असल्यामुळे संपूर्ण दिवस इथेच गेला आणि आता अंधार पण झालेला आहे. तर मी व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. बाय एव्हरीवन, गुड नाईट.